नमस्कार, मी डॉक्टर कोमल भोसले। आज आपण उन्हाळ्यात म्हणजे वसंत ऋतूमध्ये सुरू होणाऱ्या वमनाविषयी माहिती घेऊया। 5 कर्म आयुर्वेदात सांगितले आहेत: वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण। यापैकी पहिलं आणि प्रामुख्याने केलं जाणारं शरीर शुद्धीसाठी जे कर्म आहे ते म्हणजे वमन। वमन हे कर्म वसंत ऋतूमध्ये म्हणजे आता जो सुरू होणारा ऋतू आहे मार्च, एप्रिल, मे या कालावधीत केलं जातं। सर्वप्रथम बघूया की हे वमन कुणाला इंडिकेटेड आहे, म्हणजे कोण हे वमन करू शकतं। तर लठ्ठपणा, प्रमेह, स्किन डिसीज, सोरायसिस, एक्झिमा यासारखे व्याधी असणारे किंवा वांग असणारे पेशंट हे सगळे वमन करू शकतात। वमनामध्ये नेमकी प्रोसिजर काय केली जाते? तर वमनामध्ये सुरुवातीला आपण स्नेहपान करतो। स्नेहपान याचाच अर्थ आपण पहिले 5 दिवस पेशंटला तूप पाजतो। यामध्ये सकाळी 6 वाजता उठून साधारणतः वर्धमान मात्रेत म्हणजे 30 ml, 60 ml, 90 ml किंवा सममात्रेत म्हणजे 100 ml रोज असं स्नेहपान म्हणजे तूप पिलं जातं। याच्यानंतर पेशंटला जेव्हा भूक लागते म्हणजेच क्षुधाप्रचिती होते तेव्हा त्याला खायला दिलं जातं। असं 5 दिवस स्नेहपान झाल्यानंतर मग 2 दिवसाचा गॅप सोडून या दिवसामध्ये सर्वांग स्नेहन व सर्वांग स्वेदन म्हणजेच फुल बॉडी मसाज आणि फुल बॉडीला स्टीम देणं जे आहे ते केलं जातं। त्याच्यानंतर प्रत्यक्षात वमनाची प्रोसिजर होते। या वमनामध्ये पेशंटला आपण काढा प्यायला देतो। ज्येष्ठ मधाचा, उसाचा रस असा पेशंटला सहन होईल असा काढा दिला जातो। याच्यानंतर त्याच्याकडून उलट्या करून घेतल्या जातात। या सर्व प्रोसिजरला आपण वमन असे म्हणतो। त्याच्यानंतर पथ्यपाणी केलं जातं, त्याला आपण संसर्जन क्रम असे म्हणतो। याचे चांगले रिझल्ट सोरायसिस सारख्या व्याधींमध्ये किंवा पीसीओडी सारख्या व्याधींमध्ये किंवा वंध्यत्वाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये बीजग्रंथी वाढत नाहीत किंवा स्पर्मची जी मोटिलिटी नसते किंवा टेरेटोस्पर्मिया असतो म्हणजे स्पर्ममध्ये किंवा शुक्राणूमध्ये विकृती दिसून येते, या सर्व व्याधींमध्ये वमनाचा चांगला रिझल्ट दिसून येतो। वमन किंवा पंचकर्माबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर भेट द्या विष्णुविभू आयुर्वेद क्लिनिक, टेके डायग्नोसिस समोर, नवीन पोलीस स्टेशन शेजारी, अकलूज। अशा व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।